पुढे एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा तरुणांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे। लक्ष्मण हाके मध्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप मराठा तरुणांनी केलाय। या घटनेचा व्हिडिओ मराठा तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केला। दरम्यान याबाबत न्यूज 18 लोकमतला लक्ष्मण हाके यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। माझा व्हिडिओ जबरदस्तीने बनवला असा आरोप लक्ष्मण हाके यांनी मराठा तरुणांवर केलाय। ओबीसी समाजच्या लक्ष्मण हाकेने त्यांच्या एरियामध्ये फिरत असताना त्यांना कोणी थांबून त्यांनी विचारपूस करत होते। त्यांच्या मागच्या वक्तव्याबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्याकडून त्यांनी येऊन आमच्याकडे तक्रार देत होते। आणि समोरच्या मराठा समाजच्या कडून त्या काही व्यक्ती आलेले, त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते, शिवीगाळ केली, आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून। आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे, त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे। त्यांच्या सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार। शहरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती मी वॉकिंगला 5 वाजता गेलो होतो। त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले। त्याच इस्मानी मला पकडलं। त्याच इस्मानी परत काय बोललं तुम्हाला? त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले, गेवराईचं वगैरे असं बोलले। तो गेवराईचा माणूस आहे, तो माझ्याशी बोलला सुद्धा। आणि परत मी जिथून खाली निघतो त्या ठिकाणी 5 ते 6 फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो। माझे दोन्ही हात पकडले, मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता। 2-3 मानवांनी आम्हाला फोन केला की अनिकेत भाऊ असा असा प्रकार आहे, हे हाके साहेब इथं दारू प्यायला बसलेले आहेत। तर मी त्या ठिकाणी आल्यानंतर हाके साहेब 2 व्हीलरवरनं खाली येत होते। तर खाली आल्यानंतर त्यांना आम्ही 2 मिनिटं रिक्वेस्ट केली की साहेब तुमच्यासोबत बोलायचंय। तर ते गाडीवरनं उतरून शिव्या द्यायला लागले आम्हाला की तुमचा काय संबंध आम्हाला इथं थांबायचं बोलण्याचा। त्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही असं बोलू नका। त्यानंतर त्यांनी काही त्यांच्या बांधवांना फोन केले, त्यांचे काही बांधव तिथं आले, अक्षरशः ते हातात काठ्या घेऊन आले। त्याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत, सगळी रेकॉर्डिंग आहे।